दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता पाईनवूड प्रेस्टिज रेसिडेन्सी, वाघबीळ नाका, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम. आणि इथल्या सौ स्वप्नाली बिनिलराज या वहिनींना भेटणार आहोत. वारंवार येणारे SMS आणि आता SMSचा साठा इतका वाढलेला आहे की बऱ्याच जणी 10 वर्ष झाले आणि तरीसुद्धा होम मिनिस्टर आमच्या घरी येत नाही म्हणून नाराज आहेत. तर काही जणी अगदी महिन्यात 2 महिन्यात अचानक नंबर लागला म्हणून आनंदी आहेत. आता हे काय आमच्या हातात नाही ना. शेवटी महत्त्वाची गोष्ट आमचा प्रयत्न, झी मराठीचा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आहे आणि त्यामुळे हा प्रवास सुरूच आहे. 2014 सुरू झालेला आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीने जो काही मनी संकल्प ठरवलेला आहे तो पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. त्या सगळ्या प्रयत्नांना शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. ज्या वहिनींना आता भेटणार आहोत त्या वहिनी अतिशय धाडसी आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे या वहिनींनी. चला बोलतं करूया या वहिनींना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. हे मध्येच गेलात म्हणजे तुम्ही. ते काय आता वयाचा प्रॉब्लेम आला ना. म्हणजे वय जास्त आहे ते म्हणाले. तुम्हाला पण ती आवडायची ना. आणि त्याच्या अगोदर मी आईला सांगून ठेवलं होतं, बघ आई करून दे नाहीतर मग मी जाईल म्हणून. बापरे. अशी परांची बांधलेली असते, त्याच्यावर साधी आपली स्टेअरकेस लावलेली असते, शिडी, त्याच्यावरून चढायचं, त्याच्यावरून. हा, तिकडे इडली मिळते, तुमच्याकडे मिळत नाही. होम मिनिस्टर. नमस्कार. नमस्कार. घेतो घ्या उखाणा. पानाच्या जाळीतून दिसते कळी, पानाच्या जाळीतून दिसते कळी, बिनिलरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. अरे वा, किती छान उखाणा घेतलाय. नमस्कार. थँक्यू. बरं द्या आता ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हा माझा मुलगा आरव. बर. ही माझी आई. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. आणि हे माझे मावशीजी. बर. आणि हे सगळे बिल्डिंगचे मित्र मैत्रिणी. पाईनवूड. हा, पाईनवूड. नमस्कार सगळ्यांचं. मी मनापासून स्वागत. नवीन वर्ष येतंय, तुम्हाला शुभेच्छा आहेत. सुरुवात करूया गप्पांना. काचेच्या बशीत बदामी हलवा, संतोष रावांचे नाव घेते, आज मी पैठणी घेणार, त्यासाठी ढोलताशे बोलवा. होम मिनिस्टर खेळण्यासाठी जमलो आहोत पाईनवूड मधल्या सगळ्या जणी. पैठणी घेऊन जाते की नाही बघाच तुम्ही. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेर, मीच घेऊन जाणार घरी, पैठणीचा आहेर. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? माझं बालपण तारापूर, पोईसर तारापूर. तारापूर. हा, सगळं बालपण तिकडे गेलं? सगळं बालपण तिकडेच, तारापूरला. माझा जन्म पण तिकडेच आणि मी शिकली तिकडेच. कुठली शाळा? शाळा माझी राईसावे विद्यालय म्हणून होती, मराठी शाळा. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये होतं, ते चिंचणीला होतं. चिंचणी. हा, त्याच्यानंतर वर्तक कॉलेजला मी इंजिनिअरिंग केलं. पण तुम्ही इंजिनिअरिंग करायचं असं ठरवलं होतं? ऍक्च्युली नाही ठरवलं होतं मी. म्हणजे 12th झाल्यानंतर काहीतरी करायचं असं ठरवलं होतं. म्हणजे माझी वडील आहेत ना, ते म्हणजे आर्टिस्ट आहेत छानपैकी. तर मी विचार केला की मी पण आर्टिस्टच व्हावं आणि माझंही ड्रॉइंग खूप छान होतं. पण असं झालं की माझी म्हणजे ऍडमिशन त्यावेळेला एक एक्झाम राहिली होती, तर ती एक्झाम दिली नाही म्हणून ते माझं ऍडमिशन JJITला झालं नाही. तर मग मी काय केलं की माझा एक भाऊ होता मावशीकडचा, तो म्हणाला की तू 1 वर्ष वेस्ट का घालवते, तर ड्राफ्टिंगचा कोर्स कर दादरला म्हणून. तर मी ड्राफ्टिंगचा कोर्स करायला गेली तिथे. तर तिथे मला माझे मिस्टर भेटले, ते तिकडे कोर्स करायला होते. मग आमची फ्रेंडशिप झाली तिथे लगेच. हा, म्हणजे असं ग्रुप होता. ड्राफ्टिंग मध्ये कसं ड्रॉइंग विचारायला वगैरे आजूबाजूला विचारायला लागतं. मग तसं असं बोलण्यामध्ये मित्रमैत्रिणी म्हणून तिकडे ग्रुप झाला.
नाही ते मी तुम्हाला विचारायच्या आधी फारच घाई केली तो. तारापूरवरून जो काही प्रवास तुमचा धडधड धडधड करत निघाला तो एकदम ड्राफ्ट्समनच्या कोर्स पर्यंत पोहोचला. हो ना. हो, त्याच्यानंतर मग मी इंजिनिअरिंग केलं. पण मी आधी विचारलंय का पुढचं काय. मिस्टर गुडे त्यांना बोलवा. हो बोलवते. हो नमस्कार. नमस्कार. फार टेन्शन मध्ये दिसतंय. नाही टेन्शन नाही, एकदम रिलॅक्स आहे. रिलॅक्स आहे ना. तुमचं बालपण कुठलं. माझा जन्म केरळमध्ये झाला, पण लहानपणीपासून मी इकडेच आहे. तुम्ही लहानपणापासून अशा स्पीड मध्ये किंवा घाईघाईतच बोलता. हो, मी खूप टॉकेटिव्ह पर्सन आहे. टॉकेटिव्ह आहात म्हणजे काय आवडतं तुम्हाला बोलायला. म्हणजे मी बोलली नाही तर राहू शकत नाही. तर त्याचा परिणाम माझ्यावर पण झालाय. काय हो. कारण की मी खूप शांत असायचो, कधी कोणाशी बोलायचं नाही काय नाही. पण जेव्हापासून मी हिला भेटलाय तेव्हापासून मी आता एवढं बडबड करायला म्हणजे खूप बोलायला लागलाय की मला आता दुसऱ्या म्हणजे न बोलता असं बसू नाही शकत. तुम्हाला कमी बोलायचंय. मला उपाय आहे माझ्याकडे. हा, बोला. सांगू. हा, सांगा. सुकं खोबरं खायचं. ओके. खोबरं तुम्हाला आवडतं ना. हो. कसं काय आवडतं. माहित नाही, लहानपणापासून आवडायचं मला खोबरं. म्हणजे खोबऱ्याची वाटीच मला लागायची पूर्ण. अख्खी वाटी. त्याच्यासाठी मी खूप मार पण खाल्लेला आहे बाबांकडनं. का. म्हणजे आई भाजी करायला खोबऱ्याची वाटी काढायची किसायला, तर मला ती अख्खी घेऊन मी जायची खायला. ती भाजीत टाकून द्यायची, मलाच खायला लागायचं होते. मग मार मिळायची. खूप मार मिळायचा, कारण मी तेवढीच हट्टी होती आणि म्हणजे एकदम खूप अशी ती ऍक्टिव्ह आणि हट्टी, खूप म्हणजे खूप हट्टी की मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. ऍक्टिव्ह म्हणजे मी कुठेही मागे राहत नाही. म्हणजे मी क्रिकेटच्या टीम मध्ये पण होती आणि तेव्हा सीझन क्रिकेट टीम खेळायचो आम्ही. मग तुम्ही काय करायचं. बॉलिंग नाही, करायचं. बॅट्समन होती मी. बॅट्समन होता. ओपनिंग बॅट्समन होती. तुम्ही दोघांनी जर आज क्रिकेट खेळायचं ठरवलं तर कोण जिंकेल. मीच. तुम्ही. काय हो? ह्यांना क्रिकेट जास्त आवडत नाही. नाही, मला आवडतं खेळता, पण मी तितकं नाही खेळायला जेवढं ती खेळायला. खेळायला तुम्हाला स्कोप पण नव्हता ना. कारण पहिल्याच भेटीमध्ये विकेट गेली तुमची. जेव्हा आमचं एक्झाम झालेलं म्हणजे मध्ये मध्ये एक्झाम्स होत राहतात तेव्हा एक मार्क माझं जास्त होतं. त्याच्यावर तिने तक्रार केलेलं सरांकडे. म्हणजे माझं ड्रॉइंग चांगलं होतं, ह्यांचं ड्रॉइंग इक्वल होतं. हा, तर मला कमी का. म्हणजे मी का म्हणजे माझं काय चुकलंय ते सांगा. हे सरांकडे गेलं, सरांना सांगितलं. बरं, सरांनी येऊन आमच्या दोघांना बोलवून त्याच्या समोर एक्सप्लेन केलं. एका मार्क्सने एवढं सगळं झालं ना. काय काय घडलं. काय घडलं. म्हणजे इतक्यापर्यंत आलं असं. प्रेमाच्या रेषा एकदम स्पष्ट झाल्या त्याच्यामुळे. कसं जमलं हो तुमचं दोघांचं. आमचा एक ग्रुप बनलेला, खूप छान होता. असं 4-5 मुली 4-5 मुलं, खूप चांगला ग्रुप होता. तर त्याच्यामध्ये हे एकदम कमी बोलणारे होते आणि मी एकदम जास्त बोलणारी होती. तर काय झालं, एक मुलगी अजून एक तशीच कमी बोलणारी होती. तर तिचं म्हणजे ते दोघं शांत राहायचे म्हणून आम्ही असं चिडवायचो या दोघांना की अरे तुमचे दोघं छान आहे. ह्यांना चिडवायचे आम्ही की अरे छान आहे ती मुलगी, तुझ्यासाठी छान आहे म्हणून तू. हा, मी चिडवायची. म्हणजे त्यांचं आणि ह्यांचं मी जुळवून द्यायला गेली होती. पण असं झालं की आम्हाला एक इन्सिडन्स मध्ये कळालं की ती ह्यांच्यापेक्षा वयाने मोठी आहे. तर मोठी आहे, मग आम्ही त्याला चला रिजेक्ट, वयाने मोठी आपण नाही करायची म्हणून. तर आम्हीच रिजेक्ट केलं. आणि नंतर असं झालं होतं की त्या मुलीच्या मनात म्हणजे असं वाटलं होतं की काहीतरी फिलिंग्स आल्या. आणि नंतर मग तिला जेव्हा कळालं की आमच्या दोघांचंच झालंय, मग ती तशीच अपसेट होऊन निघून. हे मध्येच गेलात म्हणजे तुम्ही. ते काय आता वयाचा प्रॉब्लेम आला ना. मग ते म्हणते वय जास्त आहे, हे म्हणाले. तुम्हाला पण ती आवडायची ना. नाही, मला पण माहित नव्हतं ते. तुम्ही काय नाही म्हणताय. कारण मला ते सगळे शेअर करायचे ना. काय शेअर करायचे. मधल्या मध्ये जाऊन लाईन कट करून टाकली तुम्ही. ड्राफ्ट्समन सर्व त्यांनीच डिसाईड केलं की बाबा. त्यांनीच डिसाईड केलं आता नको. तुम्हाला काय स्कोपच दिला नाही ना. नंतर शेवटी मला कळालं. पण कोणी प्रपोज केलं कोणाला तुमच्या दोघांना. असं प्रपोज असं नाही, त्यांनी मला विचारलं. असं काय विचारलं. मी त्यांना विचारलं की मला म्हणजे आवडतेस आणि लग्नच करणार का असं विचारलं डायरेक्ट. हो, मी डायरेक्ट विचारलं. बरं, मग ह्या काय म्हणाले तेव्हा. ते त्यांनी सांगितलं की मला पण आवडतं बरं आणि मी पण तयार आहे असं. लगेच सांगितलं. हो, पण मी सांगितलं की घरच्यांच्या परमिशनशिवाय लग्न नाही करायचं. म्हणजे काय. लग्न म्हणजे घरच्यांना सांगून करायचं, असं पळून जाऊन वगैरे लग्न नाही करायचं. सांगितलं घरी म्हणजे नाही. त्याच्यानंतर मी सांगितलं ना, मी इंजिनिअरिंग केलं 3 वर्ष, त्याच्यानंतर 2 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर मग माझी एक बहिणीला असं डाऊट होता की मी खूप फोनवर बोलायची, तर तुझं कोणी आहे का. म्हणजे आता इंजिनिअरिंग झाल्यावर असं आपल्याकडे मुलं लगेच बघायला चालू करतात. बरोबर. तर ती मला विचारलं की मुलं बघण्याच्या अगोदर तू सांग तुझं कोणी आहे का. तर मी म्हणाले की आहे म्हणजे. तर मग तसं माझ्या मावशीने पहिले भेटायला बोलवलं की कोण आहे, पहिले तू आमच्याकडे राहायचीस, मला दाखव, मग मी तुझ्या वडिलांना सांगते म्हणून. मग त्यांनी बघितलं, मग त्यांना तसं आवडलं.
तसं मग माझ्या वडिलांना सांगितलं, तर वडिलांना सांगितलेलं, वडिलांना खूप राग आला, म्हणजे ते 6 महिने माझ्याशी बोलले नाही. त्याच्यानंतर मग ते म्हणाले की आपण बघू, भेटू, ह्यांना बोलव, मी बोलतो, भेटतो आणि मग आपण बघू काय करायचं ते. आणि त्याच्या अगोदर मी आईला सांगून ठेवलं होतं, बघ आई करून दे, नाहीतर मग मी जाईल म्हणून. बापरे, कुठे तिकडे घेऊन जाणार होते? केरळला? नाही, केरळला नाही, मग घरी. इकडे हो. आमचं कसं झालेलं की काही असू दे, पळून अजिबात जायचं नाही. पण तुमच्या घरी कळलं तेव्हा काय झालं? माझ्या घरी कळलं तेव्हा आई होती, बाबा इकडे म्हणजे नव्हते. ऍक्च्युली मम्मीने मला डायरेक्टली विचारलं. ऍक्च्युली मम्मीने मला डायरेक्टली नाही विचारलं, इनडायरेक्टली विचारलं की असं असं आहे, बरं मग तुमचं काय आहे ते. आमचे घरचे मेन स्ट्रिक्ट पर्सन माझी आईच आहे, बाबा एवढे आणि नाही. इव्हन माझे सासरे इथे नव्हते, ते बाहेरगावी असायचे, तर त्यांनी मला बघितलंही नव्हतं, तरी ते म्हणाले की तुम्ही लग्नाची तयारी करा, मी लग्नाला येतो म्हणून. वा वा, किती छान. बरं, मग अशा तऱ्हेने लग्न झालं. बरं, आता 8 वस्तू समोर येणार, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का बघ. चला, वेळ सुरू झाली. ₹1. तुम्ही बघून ठेवले होते का? मग लगेच कसा ₹1 मिळाला तुम्हाला? माहित नाही, देवाचा दिवा, देवाचं लग लागलं असेल. देवाचं म्हणून ते आलं. ते घ्या, उचला. आता 3 वस्तू तुम्हाला ज्या पाहिजे त्या घेऊ शकता. घ्या. आता मुंबरा, दिवा झाला. ₹1000. ₹1000 घ्या. चला, ही आता कळवा. सगळ्यांना कळवा म्हणजे बक्षीस मिळालं. ₹5. अरे अभिनंदन. हे पण 3 बोलशील. ₹20. अभिनंदन. चला, घड्याळ पण तुम्हाला मिळालं. एकूण किती पैसे झाले? ₹1024. चला, ही लक्ष्मी सुद्धा तुमच्याकडे आली. अभिनंदन. नमस्कार. आता आरोप करायचे आहे तुम्ही. हा, चला, कोण करतंय पहिला आरोप? सासूबाई. जल्दी उठता नहीं, फिर उठ के सब काम करने का टाइम सब लेट होता है और कुछ नहीं है. बस, काय हो? ते काय, आता वर्किंग पर्सन आहेत आम्ही, तर संडेला, सॅटर्डे संडे 2 दिवस भेटतात झोपायला, म्हणून ती आराम करते. हो काय? नेक्स्ट, पुढे कोण बोलणार? हा, बोला. आपण तिला आहे ना थोडंसं तरी काय बोललं ना की लगेच राग येतो आणि मग जाऊन जिजूला सांगेन मला ही अशी अशी बोलली. लगेच राग येतो? लगेच काही पण थोडं तरी मस्करीमध्ये बोलली ना की लगेच तिला राग येणार. राग म्हणजे तिला काळजी असते आणि ह्याच्यावर जास्त रागवते, बरोबर आहे, पण ते एका माणसाला दुसऱ्या माणसाला जेवढं जास्त काळजी असते तेवढं जास्त ही रागवते. कळलं? नेक्स्ट. मी तिची मावशी, ही जर इंजिनिअरिंग असल्यामुळे साईटवरती फार बिंदास चढते. ती किती माळ्यापर्यंत बिंदास चढते. तिला सांगितलं तरी आत्ते करत जा, आत्ते चढत जा वगैरे, तरी घाबरतच नाही, बिंदास साईटवर. साईटवर जातात ना ते इंजिनिअरिंग. स्टील वगैरे चेक करायचं असतं तर किती 20 माळे असो 22 माळे असो, मी चढून स्टील वगैरे चेक करते. त्याची टाकी इव्हन चेक करते, म्हणजे अशी परांची बांधलेली असते, त्याच्यावर साधी आपली स्टेकेस लावलेली असते, शिडी, त्याच्यावरून चढायचं, त्याच्यावरून चेक. त्याच्यावर माझं म्हणणं आहे की ऍक्च्युली मला प्राऊड व्हायला पाहिजे तिच्यावर, कारण की ॲज ए इंजिनियर ती कधी कुठे चुकत नाही आणि प्रॉपर तिचं काम ती व्यवस्थित करते. असं नाही की अरे डिले करते, बरं नाही मी वरती चढू शकत नाही, काय नाही. एकदम मला ऍक्च्युली याच्या बाबतीत तिच्यावर प्राऊडच आहे. तर त्यावेळी थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे. अजून कोणाला काय? तुम्ही सांगा. मी तिची मैत्रीण आहे, तिला फोन केला की तीच जास्त बोलते आणि आम्हाला बोलूच देत नाही. तुम्ही फोन करता आणि त्या बोलतात, काय हो? बोललेलं चांगलं असतं, त्यापेक्षा त्यांना सांगा ऐकलेलं चांगलं असतं. ह्या दोघांचं जर नेचर बघायला घेतलं तर हे दोन्ही एकदम ऑपोजिट आहेत. एक समजा पूर्व तर दुसरं पश्चिम. एकाची स्टोरी सुरू व्हायच्या आधीच संपते, तर दुसऱ्याची स्टोरी संपतच नाही. बरं, एक पूर्व आणि एक पश्चिम म्हणू नका. हा, एक पश्चिम आणि एक साऊथ म्हणा. बरोबर. एक साऊथ आणि एक पूर्व बोलता येईल. काय हो? ते म्हणणं बरोबरच आहे. तर हे कसं आहे की आणि अप अँड डाऊन तर असतंच. एक घरातला कोणती एक माणूस तरी व्यवस्थित हे असायला पाहिजे, बरं, म्हणून त्याच्याबद्दल काय हे नाहीये. चांगलं. बरं, आता मला सांगा. हा, बोला सासरे. अभी हमारे बेटे की शादी है ना, मेरे को फायदे है. तो मराठी बोलते हैं वो, इसको समझना नहीं. अब कुछ झगड़ा तो कम होता है.
झगड़ा कम होता है? कम वाले बिल्कुल नहीं, वो समझता नहीं मराठी में बोल बात किसी को ये बात करते उसको समजता नाही, पहिले घर में सुन शांती आहे. सासरी भाऊंचं म्हणणं किती छान आहे. आमच्या घरात शांती असण्यामागचं कारण एकच आहे, ते म्हणजे सासूबाई त्यांच्या भाषेतनं बोलतात जे ह्यांना कळत नाही, आणि या मराठीतनं चिडलेलं बोलतात ते त्यांना कळत नाही. त्यामुळे जरी राग असला तरी दोघांना वाटतं आपल्याशी प्रेमानेच बोलतायत. काय छान कॉम्बिनेशन आहे. हा मस्त. यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले आहेत सांगा? क्या अच्छाई है? अच्छा है. हाँ अच्छा है, बहु बहुत अच्छा है. हाँ अच्छा है. हाँ व्हेरी गुड. एक ही भाषा होएगा तो भी चलता था हम लोग को. हाँ चलतात. ती जास्त आमच्याकडे येत नाही, जास्त वेळ तिला माझ्या सासरीच आवडतं. हो का? 2 महिने 4 महिने. आई का? हो आई. हा तिकडे इडली मिळते, तुमच्याकडे मिळत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? आज त्यांच्या निमित्ताने आम्हाला होम मिनिस्टरमध्ये पार्टिसिपेट करायची संधी मिळाली, तर खूपच आनंदित आहोत त्या ह्याच्यासाठी. आम्ही नेहमी जेव्हा घरी बसून आईबरोबर बघायचं तेव्हा आई नेहमी म्हणायची, अगं माझं नाव टाक, त्याच्यात नाव टाक. तर आज ती जेव्हा हा एपिसोड बघेल नक्कीच खूप आनंदी होईल. व्हेरी गुड. तुमचं काय म्हणणं आहे आता? माझं काही नाही, जशी आहे तशी आहे. जेवढी बोलते तेवढी मनाने साफ आहे. जे आहे ते तोंडावर बोलते, बाकी काही बोलत नाही. आणि सासरे आणि सासू हो खूप छान आहेत. म्हणजे इव्हन मी सांगितलं ना तर मराठी माणसंही आपण एकदम हे करतो की नाही सासू आहे सासरे आहेत, पण ह्यांच्यामध्ये ना ती असं नाही की म्हणजे त्यांनाही मुलगी नाही आणि मी म्हणजे मुलीसारखीच आहे. आणि माझे सासरे तर एवढे जॉली आहेत ना की म्हणजे काहीच असं नाही की मी सासरा तू सून वगैरे असं नाही, की एखादे म्हणजे वडिलांसारखेच आहेत. आणि सासू एकदम आईसारखी आहे. म्हणजे असं नाही की बाबा तू मराठी आहे तुझं हे नको, म्हणजे तुझं अशा पद्धतीने नको, असं काहीच नाही. दोन्ही एकदम खूप छान आहेत. सासू प्रेमळ आहेत. सासरे भाऊ तर म्हणालेत की दोघे काय तो भी कुछ प्रॉब्लम नहीं, हम लोग को दूसरा बच्चा नहीं है. येस येस येस. किती छान. सगळे आनंदात आहेत, सुखात आहेत. आमच्या वहिनींना आता देवी आहे या सुखाच्या क्षणी झी मराठीकडून हा तन्मणी अभिनंदन. चला एक चिठ्ठी घ्यायत ना पटकन, बघूया कोणाचं नाव जाहीर होणार आहे. ओळखीची आहे वाटतं चिठ्ठी. नाव आहे भूषणा खाडे. भूषणा सत्यजित खाडे. बरी तयारी करून ठेवली होती. नाव सांगा संपूर्ण. सौ भूषणा सत्यजित खाडे. माहेर कुठलं तुमचं? माहेर लालबाग. लालबागला कुठे? लालबागला सरदार हॉटेल तिकडेच. मग शाळा कुठली? शाळा किंग जॉर्ज. किंग जॉर्ज. मग बालपण सगळं तिथेच गेलं? मग इकडे कसे काय आलात? इकडे लग्न होऊन इकडे आले. मिस्टर कुठे आहेत? मिस्टर आलेत ना. बोलवा ना त्यांना. मग या. आपण काय करता? मी जॉब करतोय मालाडला आहे. बर. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मग सरदार मध्ये काय अळूवडी खायला गेला होता? नाही ती ऑफिस मध्ये. ऑफिस म्हणजे कसं काय? आम्ही एकाच ऑफिस मध्ये आहोत. मग काय करता? कामं केलीच नाहीत वाटतं? नाही ऍक्च्युली त्यांनीच माझा इंटरव्ह्यू घेतलेला. तुम्ही इंटरव्ह्यू घेतला? हो. मग लग्नासाठी घेतला होता का ऑफिस साठी? जॉब साठी घेतलेला, पण काय लग्नासाठी पण आवडली. मग कळलं नेमणूक कशी झाली. शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद. तुम्हालाही शुभेच्छा आहेत. आणि बघूया आता कोण जिंकणार पैठणी. आणि आता आजचा हा खेळ. या खेळामध्ये हे जे समोरचं गेट आहे, कुठलीही गाडी आली की बऱ्याचदा ते वर खाली होत असतं आणि मग गाडी आत येते किंवा बाहेर जाते. पण आज याच गेटचा वापर आपण खेळासाठी करणार आहोत. मधोमध 2 गोष्टी आहेत. एकावरती स्टॉप किंवा थांबा असं लिहिलेलं आहे, तर वरच्या बाजूला अर्ध गोल आहे. प्रत्येकीला म्हणजे दोघींनाही 20-20 संधी मिळणार. एक टप्पा पडून जर रॉडला म्हणजे जे गेट आहे त्या गेटचं जो लोखंडी बार आहे त्याला जर चेंडू लागला तर 2 गुण आहेत. अर्ध वर्तुळ किंवा खाली स्टॉप लिहिलेला जो गोल आहे त्यामध्ये जर चेंडू लागला तर 1 गुण. टप्पा टाकून जर आपण हा असा स्टॉपला लागला तर 1 गुण, किंवा वरती अर्ध्या भागातही जाऊन लागला तर 1 गुण मिळणार. पण त्याचबरोबर जर का हा चेंडू रॉडला लागला तर कदाचित 2 गुण मिळू शकतात. कठीण आहे रॉडला लागणं. तेव्हा दोघींनाही 20-20 संधी आहेत. 20 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला सुरू.
चला आता तुमची संधी. 1-0 ही गुणसंख्या आतापर्यंत. 1 2 आणि 2 4 10 चला यांनाच देऊया. पुढचे पण 10 बघा. 12 13 14 16 थांबा या तुम्ही या. 2 3 थांबा. अभिनंदन. बरं 1 मिनिट. 16 ही गुणसंख्या झालेली आहे. संपवा ती सगळी. बघूया किती होत. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या खाडे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या स्वप्नाली वहिनी, स्वप्नाली बिनिलराज वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. थँक्यू. पाईनवूड सोसायटी, घोडबंदर रोड, ठाणे या ठिकाणी रंगलेला आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.